नमस्कार. सायली किचनच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण करणार आहोत पाकातल्या पुऱ्या. हे सर्वांच्या विस्मरणात गेलेला पदार्थ आहे. हल्ली आपण जास्त करून हा करत नाही, म्हणून म्हटलं आज आपण ह्याचा व्हिडिओ करूया. तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य असं आहे: 1 वाटी बारीक रवा, दही, साखर, 2 वाटी साखर, मीठ आणि केशर घेतलं आहे, ड्रायफ्रुट्स आणि तेल. केशर हा ऐच्छिक आहे, तुम्ही रंगही वापरू शकता. आता आपण एका परातीमध्ये एकदम बारीक रवा घेतलेला आहे. त्याच्यात आपण किंचित मीठ टाकणार आहोत. गोड पदार्थ करताना, कुठलाही गोड पदार्थ करताना आपण मीठ हे थोडंसं टाकतोच, त्यामुळे त्याच्यात थोडंसं मीठ टाकणार आहोत. आणि आपण तेल 2 टेबलस्पून तेल गरम करून ते त्याच्यात रव्यामध्ये टाकायचं आणि ते तेल रव्याला व्यवस्थित चोळून घ्यायचंय. रव्याला तेल चांगलं लावून घेतलं. आता आपण त्याच्यामध्ये 4 टेबलस्पून दही टाकतोय आणि त्या दह्यामध्येच तो रवा भिजवायचा आहे. दही हे थोडंसंच आंबट पाहिजे, जास्त पण आंबट नको. आणि तो रवा थोडा मऊ राहिला तरी चालतो, कारण नंतर तो आपण 2 तास तरी भिजायला ठेवून द्यायचा. त्याच्यात तो रवा फुगतो आणि आपलं हे भिजवलेलं रव्याचं पीठ हे व्यवस्थित होऊन जातं नंतर. मग एवढा तरी पाहिजे रवा मऊ. तो रवा फुगल्यानंतर ते बरोबर आपलं होतं, थोडा कडक होतं मग तो. आता हे 2 तास झाकून ठेवून द्यायचं. आता आपला रवा भिजल्यानंतर त्याच्या आधी आपण आता पाक करून घेणार आहोत. आता आपण 2 वाटी साखर घेतली आहे. त्याच्यामध्ये आपण 1 वाटी पाणी टाकणार आहोत, म्हणजे साखर बुडेल एवढं पाणी पाहिजे. आणि त्याचा एक तारी पाक करून घ्यायचा आहे आपल्याला. आणि पाक करताना साखर आपल्याला सारखी हलवत राहायला लागते, ती विरघळेपर्यंत, नाहीतर ती साखर खाली करपू शकते. आता ह्याच्यात थोडासा केशर टाकलाय. तुम्ही केशर नाही टाकलात, त्याच्याऐवजी थोडासा पिवळा रंग टाकलात तरी चालू शकतो. आता ह्या केशराचा सगळा कलर त्याच्यामध्ये उतरेल, त्यामुळे मग आपला थोडा पिवळा पाक होईल. तर ही आपली साखर पण विरघळत आलेली आहे. हल्ली आपल्याकडे हा पदार्थ कोणी जास्त करायला बघत नाही. गोड पदार्थ म्हटला काही सणासुदीला की आपण गुलाबजाम, श्रीखंड हेच आपण प्रकार करतो. पण पूर्वी हे बऱ्याच प्रमाणात हा पदार्थ व्हायचा, पाकातली पुरी. आता बघा आपला पाक उकळायला लागलेला आहे. तर हा एक तार त्याची होईपर्यंत आपल्याला तो पाक शिजवून घ्यायचा आहे.
तर ह्या डिशवर थोडासा पाक घेऊन तो आता आपण चेक करून घेऊ. ते बघा, त्याला आता एक तार आलेली आहे. तर गॅस बंद करून टाकायचा आहे. त्याच्यामध्ये आपण ना थोडासा लिंबाचा रस टाकतोय, एक अर्धा चमचा. त्याच्यामुळे काय होतं, आपला पाक थंड झाल्यावर त्याची साखर होत नाही परत. त्यासाठी लिंबाचा रस थोडा टाकायचा. म्हणजे तो आपण 1 टीस्पून लिंबाचा रस धरायला हरकत नाही. लिंबाचा रस आपण 1 टीस्पून टाकलाय. आता बघा, आपला हा रवा भिजल्यानंतर थोडासा असा कडक झाला. आता तो मळून घ्यायचा व्यवस्थित आणि मग त्याच्या आता आपण पुऱ्या करणार आहोत. एका वाटीमध्ये साधारणपणे 8 पुऱ्या होतात, लहान पुऱ्या केल्या तर. त्या पुरीला आपण काही पीठ नाही लावणार, तेल नाही लावणार. आणि हा गोळा घेताना असा हातात थोडासा दाबून तो गोल गोल फिरवून तो गोळा तळायचा. म्हणजे काय होतं, त्याच्या कडा अशा तुटत नाहीत, अशा प्लेन राहतात. आणि थोडी जाडच पुरी लाटायची, एकदम पातळ करायची नाही. हे बघा, तुम्हाला दिसेल किती जाड पाहिजे ते. एवढी जाड पुरी ठेवायची. अशा आता सर्व पुऱ्या लाटून घेते आणि मग त्या आपण तळाला घेऊ. ती पुरी तुमची लाटून होईल तसं तळलं लगेच टाकून तरी चालू शकेल. आता तेल गरम करत ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण ह्या पुऱ्या तळून घेऊ. तेल आपलं तापलेलं आहे, आता त्याच्यात एक एक कर तळून घेऊ त्या. आणि पाकात पुरी टाकताना आपला पाक थोडा कोमट पाहिजे, म्हणजे तो पाक त्या पुरीमध्ये बरोबर शिरतो. आणि ह्याच्यावर टाकायला ड्रायफ्रुट्स
हे ऐच्छिक आहे. तुम्हाला टाकायचं आहे तर तुम्ही टाकू शकता, नाही टाकले तरी चालू शकतं. आता ही पुरी लगेच आपण पाकामध्ये टाकणार. अशी लाल थोडीशी होऊन द्यायची आणि ती आता पाकामध्ये टाकून पाक त्याच्यावर थोडा वरती वगैरे असं टाकायचा, म्हणजे बरोबर त्या पुरीमध्ये पाक शिरून जात. आणि थोड्या वेळ पुढची पुऱ्या होईपर्यंत थोड्या वेळ ते पाकात ठेवून द्यायच्या. आणि मग ह्या पुऱ्या पाकातून बाहेर काढून ताटामध्ये किंवा तुम्ही चाळणीमध्ये ठेवल्यात तरी चालू शकेल, म्हणजे त्याचा एक्स्ट्रा जे पाक असतो तो निघून जातो. आता हे मी काय केलंय, खालती थोडी एक डिश ठेवली आणि तिरकं ताट करून त्याच्यावर त्या पुऱ्या ठेवल्यात. त्याच्यामुळे त्याच्यातला पाक निघून जाऊ शकतो, जास्तचा असतो तो. तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.